नमस्कार. सखी सह्याद्री या आपल्या कार्यक्रमामध्ये मी वैष्णवी कानविंदे पिंगे सर्व रसिक चाहत्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कायद्याची भाषा ही खूप महत्त्वाची असते आपल्या आयुष्यात. कारण जेव्हा कायद्याने बोललं जातं त्यावेळेला अनेक गोष्टी सोप्या होतात आणि ते नियम आपल्या आयुष्याला एक मार्ग देऊ करतात. म्हणूनच कायदा हा खूप महत्त्वाचा आहे. आज आपला विषय हा देखील कायद्याने बोलण्यासारखाच आहे आणि कायद्याने बोलल्याने अनेक पुरुष आणि अनेक मुलं बाळं यांच्या आयुष्याला एक दिशा मिळू शकते आणि एक उज्ज्वल भविष्यही मिळू शकतं. 18वं वरीस धोक्याचं असं या विषयाचं नाव आहे. आता 18वं वरीस धोक्याचं म्हणजे काय? तर मंडळी, आपल्याकडे स्त्रीच्या लग्नाचं वय हे 18 वर्ष असं नियमित केलेलं आहे. पण आता सध्या जर त्या स्त्रीचं वय, लग्नाचं वय 21 केलं तर नेमकं काय होऊ शकतं, आपल्या देशात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने सांगितले. आणि त्या अभ्यासानुसार काय काय पाहणी आली आहे. 21वं वर्ष जर मुलीच्या लग्नाचं वय करण्यात आलं तर त्यामुळे नेमकं काय काय होऊ शकेल, किती समाजात सुधारणा होऊ शकेल आणि सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याकडे 2 मान्यवर महिला आलेल्या आहेत. तर मी त्यांची ओळख करून देते. रागिणी चंद्रात्रे मॅडम, नमस्कार. आणि डॉक्टर प्रज्ञा कापसे मॅडम या पोद्दार कॉलेजमध्ये शल्य विशारद आहेतच आणि तिकडे शिकवतात देखील. तसंच भारतीय स्त्री शक्ती संघटना या 3 दशकाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या स्त्रीच्या संघटनेसाठी, म्हणजे ही संघटना विविध क्षेत्रांमध्ये स्त्रीसाठी कार्य करते. तर या संघटनेसाठी दोघीही कसून समाजसेवा करतात आणि त्याद्वारे महिलांना अनेक ठिकाणी व्यासपीठ मिळवून देतात. महिलांचे अनेक प्रश्न या सोडवण्यासाठी सहभागी होतात. तर आपण वळूयात आपल्या या आजच्या कार्यक्रमाकडे. तत्पूर्वी मंडळी, जर तुम्हाला या कार्यक्रमामध्ये आपल्या या पाहुण्यांना काही विचारायचं असेल, आपल्या मनातले प्रश्न जर सांगायचे असतील तर आम्हाला दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क करा. आमचे संपर्क नंबर लिहून घ्या: 022 2490 8050 2498 8050. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर जरूर या संपर्क क्रमांकावरती आम्हाला तुम्ही संपर्क करा आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूयात. नमस्कार. नमस्कार. 18वं वरीस धोक्याचं असं आपण आता म्हणतोय. म्हणजे लग्नाचं 18वं वर्ष हे धोक्याचं असं जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो की सध्या लग्नवयाची परिस्थिती नेमकी काय आहे? नमस्कार. लग्नवयाची परिस्थिती काय आहे हे जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की जगातल्या जर लहान वयात लग्न होणाऱ्या 3 मुली घेतल्या तर त्यातली 1 मुलगी ही भारतातली असते. आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशाचा आपल्याकडे या सगळ्या याच्यामध्ये लहान वयात लग्न होणाऱ्या मुलींमध्ये पहिला नंबर उत्तर प्रदेशाचा आहे. जवळपास आपण समोर हे जे चित्र बघताय ह्यातून आपल्या लक्षात येईल की 15 वर्षाच्या आतच मुलींचे विवाह होत आहेत. आणि जगभरातल्या 3 बालिका वधूंच्या पैकी 1 बालिका वधू ही भारतातली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशाचं जर आपण बघितलं तर देशभरामध्ये उत्तर प्रदेशात 36 मिलियन बालविवाह हे एकट्या उत्तर प्रदेशात होतात. म्हणजे बालविवाहाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशाचा पहिला नंबर लागतो. बापरे. हो. आणि त्याचबरोबर बिहार आणि वेस्ट बेंगॉल या 2 ठिकाणी 22 मिलियन मुलींचे 15 वयामध्ये साधारणपणे लग्न होतात. आपल्या महाराष्ट्राचा 3रा नंबर आहे. आपल्या महाराष्ट्रही याच्यात मागे नाहीये. आणि जवळपास 20 दशलक्ष मुलींचे विवाह हे 18 वयाच्या खाली होतात. म्हणजे या 4 राज्यामध्ये मिळून जवळजवळ देशभरातले अर्धे विवाह होतात. आपण जर असं पाहिलं की देशभरामध्ये एकंदर 223 दशलक्ष विवाह होतात तर त्यातले 103 विवाह हे 18 वयाच्या आतमध्ये होतात. ही आपली देशातली आजची बालविवाहांची स्थिती आहे. विशेषतः ग्रामीण भाग, आदिवासी क्षेत्र याचा जर आपण विचार केला तर आज 18व्या वर्षी मुलीचा विवाह होईल असा कायदा आहे. 18वं वर्ष हे विवाहासाठी योग्य मानलं गेलेलं आहे. पण तरी सुद्धा या सर्व ठिकाणी मुलींची वय ही जवळपास 13% मुलींचे लग्न तर 15च्या आतमध्ये होतात. बापरे. आणि जवळपास 27% मुलींची लग्न ही 15 ते 18
या वयामध्ये होतात. बापरे, ही परिस्थिती खूपच भीतीदायक आहे. भीषण आणि भीतीदायक आहे असं आपल्याला खरंच वाटतं. म्हणजे एकंदर महिलेच्या उन्नतीसाठी, मानसिकतेसाठी आणि शारीरिकतेसाठी देखील ही परिस्थिती खूप भयावह आहे. डॉक्टर या नात्याने तुम्हाला याविषयी काय वाटतं? कसं आहे की तुम्ही जर ही स्लाइड आत्ता पाहिली तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भधारणेसाठी जी काही सिस्टीम तयार केलेली आहे तर त्यामध्ये युटेरस आहे किंवा ओव्हरीज आहेत, फॅलोपियन ट्यूब्स आहेत, हे एक नाजूक अवयव आहेत आणि मुलीचं वय लग्नाचं हे 18 वर्षाच्या आतमध्ये असणं हे किती धोक्याचं आहे तिच्या शरीरासाठी, जिचे दुष्परिणाम तिच्या शरीरावर आणि मनावरही होतात. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एक नॉर्मल तुम्ही जर ही स्लाइड पाहिली तर नॉर्मल फिजिओलॉजीमध्ये अनेक सिस्टीम्स आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर रक्तसंवहन संस्था आहे. या सगळ्या संस्थांवर किंवा सिस्टीम्सवर तिच्या या प्रेग्नन्सीचा, अर्ली एज प्रेग्नन्सीचा परिणाम होऊ शकतो. 18 वर्षापेक्षा जर कमी वयामध्ये मुलीचं लग्न झालं तर त्याच्यामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये जी हॉर्मोन्स स्रवली जातात, जशी हॉर्मोन्स म्हणजे प्रोलॅक्टिन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजेन आहेत, ह्या प्रत्येक हॉर्मोनचं वेगवेगळं एक त्याचं कार्य आहे. या हॉर्मोन्सचं कार्य बिघडतंच, प्लस तिच्या शरीरावर वाईट म्हणजे परिणामही होतात आणि मनावरही दुष्परिणाम होतात आणि तिला ह्या सगळ्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याचं पर्यवसन हे मृत्यूमध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि असे हे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हे एवढे आहेत सध्या ग्रामीण भागांमध्ये किंवा दुर्गम भागामध्ये, तर हे खूप भयावह आहे. बापरे, हे खरंच खूप भयावह आहे. म्हणजे ऐकताना देखील भीती वाटते, अंगावर काटा येतो. रागिणी मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचंय की आता 21व्या वर्षाचा कायदा व्हावा याच्यासाठी विचारणा चालू आहे किंवा त्याच्यावर ते अभ्यास चालू आहे. तुमचा देखील खूप अभ्यास चालू आहे संस्थेमार्फत. तर ज्यावेळेला 21 वर्षाचा कायदा ज्यावेळेला याचा विचार होतोय तेव्हा माझ्या डोक्यात असा प्रश्न येतो की एकंदरच लग्नाच्या वयाचा कायदा कधीपासून आला आणि काय काय कायदे आले या बाबतीत? अगदी बरोबर आहे. याच्यासाठी जर विचार करायचा झाला तर आपल्या प्राचीन भारतामध्ये तर मुलींची स्वयंवरं होत असत. त्यांच्या शिक्षणानंतर त्यांनी स्वतःच्या मर्जीने त्या पतीची निवड करत असत. हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण त्याच्यानंतर झालेल्या विविध परकीय आक्रमणापासून महिला सुरक्षा हा विषय खूप मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला आणि त्यामुळे लहान वयातच मुलींचं लग्न करून टाकणं आणि त्यांची दृष्टी आपल्या बाजूने संपवणं त्यांची जबाबदारी असं वर्तन पालकांच्याकडून सुरू झालं. आणि त्यामुळे आपण अनेक चित्रपट बघतो, साहित्य बघतो, त्याच्यातनं मुलींची लग्न किती लहान वयामध्ये होत आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा अतिशय लहान वयात लग्न होऊन मुलींच्या आरोग्याला धोका पोहोचू लागला तेव्हा ब्रिटिश काळामध्ये पहिल्यांदा 1927 साली असा कायदा झाला की 12 वर्षाच्या मुलीच्या खाली 12 वय जर तिचं त्यापेक्षा कमी असेल तर तिच्याशी विवाह करणं, करून देणं हे दोन्ही कायद्याने गुन्हे मानले जाऊ लागले आणि हा विवाह अवैध मानला जाऊ लागला. रागिणी मॅडम, एक मिनिट, आपल्याला रवींद्र कुडाळकर फोन करतायत जळगाववरून. आपण त्यांचा आधी फोन घेऊया, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया आणि नंतर आपल्या प्रश्नाकडे वळूया. रवींद्रजी. नमस्कार, रवींद्र कुडाळकर जळगाववरून बोलतोय. नमस्कार. खूप छान विषय घेतला आपण, अगदी नीड बेस आणि समर्पक विषय म्हणेन मी स्वतः या संबंधी एक अनुभव शेअर करू इच्छितो. त्या अनुषंगानेच माझा प्रश्न आहे की साधारणतः 10 वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये कायदा साक्षरता अभियानाअंतर्गत मी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय पुरस्कृत जनशिक्षण संस्थान येथे प्रकल्प अधिकारी होतो. तेव्हा आता मी जळगाव येथे संचालकपदी आहे त्याच प्रकल्पात. तर कायदा साक्षरता अभियानाअंतर्गत 18च्या वयाच्या नंतर मुलींनी लग्न करणं आणि हुंडा घेऊन देवणे या अंतर्गत आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये समुपदेशन जनजागृतीपर व्याख्यानं ग्रामीण भागात घेतली, आदिवासी भागात. तर तिथे अतिशय म्हणजे मला खेद होतो सांगताना की अनेक मुली ज्या आहेत म्हणजे 15 ते 17 या वयोगटात लग्न केली गेलीचं आम्हाला लक्षात आलं. दुसरं असं की मुलींची इच्छा नसते लवकर लग्न व्हावं, त्यांची शिक्षणाची इच्छा असते पण पालक ऐकत नाहीत. तिथल्या परंपरा, अंधश्रद्धेचं, रूढीचा इतका त्यात पगड्या असतो. आणि दुसरं असं की तिथे काही मुली असं आम्हाला म्हणाल्या समुपदेशनादरम्यान
रवींद्रजी तुमचा प्रश्न विचाराल का? कारण की या बाबतीत काय केलं जावं म्हणजे पालक आणि मुलींना कसं समुपदेशन केलं जावं ओके, हा प्रश्न आहे. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद रवींद्रजी. रवींद्रजींनी विचारलेला प्रश्न आहे की मुलींचं लवकर लग्न होतं आणि त्याच्यामुळे शिक्षण कुठेतरी अडलं जातं. याच्यासाठी पालकांनी आणि मुलींनी काय केलं जावं? हा जो कायदा आहे तो आता 18 वर्षी मुलीचं लग्न होतं तो 21व्या वर्षी करावा की काय, यासाठी जी चाचपणी सगळी सुरू आहे त्यामध्ये हाच सगळा विचार प्रामुख्याने आहे की मुलीचं शिक्षण अर्धवट राहता कामा नये, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आणि त्यामुळे एकदा कायदा झाला की त्याच्या पुढे आपल्या सगळ्यांची भूमिका सुरू होते. जसं विविध महिला संघटना आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, यांनी या बाबतीमध्ये मुलींच्या मनामध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. मी माझं शिक्षण पूर्ण करेनच आणि मगच मी विवाहासारख्या वैयक्तिक गोष्टींचा विचार करेन असं तिच्या मनामध्ये ही स्वतःची धारणा समज बरोबर ही रुजवली पाहिजे आणि हे जाणीव जागृतीचं कार्य सतत केलं पाहिजे. मला वाटतं आपण तुमचा जो महत्वाचा प्रश्न होता त्याच्याकडे पुन्हा वळूया की लग्नाचं वय आणि त्याचा कायदा याच्याबद्दल तुम्ही सांगत मी मगाशी म्हटलं तसं पहिल्यांदा ब्रिटिश काळामध्ये 1927 साली असा कायदा झाला की 12 वर्षाच्या खालच्या मुलींचं विवाह करण्यात येऊ नये. आणि त्यानंतर 1929 साली मुलीचं विवाहाचं वय 14 आणि मुलाचं वय 18 करणारा कायदा हा पहिल्यांदा आला. हा कायदा करणारे जे न्यायाधीश होते हरविलास सारडा, त्यांच्या नावाने हा कायदा करण्यात आला. आणि हा कायदा याच्यानुसार 14व्या वर्षी मुलीचं आणि 18व्या वर्षी मुलाचं विवाहाचं वय निश्चित केलं गेलं. आता याच्यानंतर जवळजवळ 50 वर्ष जवळपास गेली आणि 1978 मध्ये हा जो सारडा कायदा आहे ह्याच्यामध्ये बदल करण्यात आला. आणि ह्या बदलानुसार 1978 पासून सध्याचा जो कायदा आहे तो अस्तित्वात आलेला आहे. यानुसार मुलीचं लग्नाचं वय 18 आणि मुलाचं लग्नाचं वय हे 21 केलेलं आहे. परंतु आता साधारण जून 2020 मध्ये आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक टास्क फोर्स नेमला आणि त्यानुसार देशभरामध्ये मुलींचं लग्नाचं वय जर वाढवलं तर मगाशी जो प्रश्न आपल्याला आला होता की मुलींचं लग्नाचं वय हे वाढलं पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, तर असं मुलींचं जे सक्षमीकरण आहे हे अधिक प्रमाणात व्हावं यासाठी काय करता येईल. आणि 21 वर्ष मुलीच्या लग्नाचं वय करण्याजोगी परिस्थिती भारतात आहे का, ते जर करायचं असेल तर त्यासाठी कुठल्या सजेशन्स समाजाकडून येत आहेत याचा विचार हे सगळा टास्क फोर्स ही अभ्यास समिती आता करते आहे. म्हणजे मानसिकरित्या स्त्रीला तुमचं वय 21वं वर्ष होईस तोपर्यंत एक समज येते, एक जाणीव येते. त्याच्यानंतर लग्नासारखी जी एक महत्वाची गोष्ट आहे ती जर पार पडली तर खूप चांगल्या तऱ्हेने संसार होऊ शकेल आणि पुढचं सगळंच व्यवस्थित होऊ शकेल. पण मला वाटतं की त्याला आणखीन एक अँगल आहे आणि मला डॉक्टर प्रज्ञा कापसे तुम्हाला विचारायचं आहे की आता ज्यावेळेला तुम्ही मगाशी म्हणालात तसं शारीरिक दृष्ट्या ती तेवढी सबळ नसते, तर ह्याच्यामध्ये नेमकं काय काय मुद्दे असू शकतात? हा अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे जो सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे याचं उत्तर. की जसं मी म्हटलं की स्त्रीच्या शरीरामध्ये अनेक हॉर्मोन्स असतात आणि जी काही सगळी तिच्या शरीरातले हे खेळ आहेत हे सगळे हे हॉर्मोन्सचे जे लेवल्स आहेत अप अँड डाऊन होतात त्यावरच हे सगळे आधारित असतात. जेव्हा कमी वयामध्ये लग्न होतं त्यावेळेला फॉर एक्झाम्पल रिलॅक्सिन नावाचं हॉर्मोन आहे जे लिगामेंट्स किंवा जॉईंट लॅक्सिटीसाठी तिच्या शरीरातले जे स्नायू आहेत किंवा जी हाडं आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी किंवा त्यांच्या सुदृढतेसाठी आवश्यक आहे. मग हे हॉर्मोन त्या काळामध्ये त्या वयामध्ये कमी असतं. कमी असल्यामुळे त्याची लेवल कमी असते आणि त्यामुळे तिला म्हणावं तसं शारीरिक बळ हे त्या काळात प्राप्त होऊ शकत नाही. त्याचप्रकारे अनेक प्रकारचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, उपद्रव आहेत ते तिच्या शरीरावर होऊ शकतात. मग टीनेज प्रेग्नन्सीमध्ये जर आपण पाहिलं, टीनेज म्हणजे काय तर साधारण 18 वर्षाच्या आतमध्ये जी काही प्रेग्नन्सी होते मग त्याच्यामध्ये अनेमिया आहे, हायपरटेन्शन आहे म्हणजे उच्च रक्तदाब आहे. अनेमियामध्ये स्त्रीचं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर प्री टर्म डिलेव्हरी म्हणजे 9 महिने जे पूर्ण बाळ शरीरामध्ये राहायला पाहिजे स्त्रीच्या ते न राहता त्याच्या आधीच त्याची प्रीमॅच्युअर डिलेव्हरी होते. मग त्याच्यामुळे त्या बाळाचं वजन कमी होतं, लो बर्थ वेट ज्याला आपण म्हणतो. स्टील बर्थ सारखे प्रकार आहे की त्या बाळाचा मृत्यू गर्भाशयातच जन्माच्या आधीच होऊ शकतो. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा असा पॉइंट मला फोकस करायचा आहे की जवळजवळ 24% मुली किंवा स्त्रिया ह्या
म्हणजे पहिल्या वर्षी 1 वर्षाच्या आतच लग्न झाल्या त्यांना मूल होतं. साधारण स्टॅटिस्टिक्स आपण असं बघितलं तर. आणि त्यातल्या 90% स्त्रिया या कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरत नाहीत पहिलं मूल होण्यासाठी किंवा पहिलं मूल होण्याच्या आधी लग्नानंतर. त्यामुळे साधारण 1 वर्षाच्या आतच पाळणा घरामध्ये हलतो आणि त्याचे परिणाम मग स्त्रीच्या शरीरावर आणि पर्यायाने तिच्या मनावरही होतात. नक्कीच ही परिस्थिती खूपच भयावह आहे आणि त्याच्यासाठी आपल्या या सामाजिक संस्था ज्या अभ्यास करतायत, जो रिपोर्ट बनवतायत, तो नक्कीच आपल्या स्त्रियांना त्यांच्या सक्षमीकरणाला नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे. मंडळी, या विषयावर आणखीनही गप्पा मारायचे आहेत, तुमचेही प्रश्न ऐकायचे आहेत, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, 18वा वरीस धोक्याचं असा जेव्हा आपण विषय घेतलाय त्यावेळेला अनेक प्रश्न मनात यायला लागलेत की ह्या विषयामुळे आपल्याला असं कळतं की ज्या वयामध्ये एखाद्या मुलीला एक आपली स्वप्न रंगवायची असतात, आपल्या करिअरची दिशा आखायची असते, त्याच वेळेला लग्नाच्या बेड्या पायात पडतात आणि बघता बघता घरामध्ये असे दंडकही असतात बऱ्याचदा की पहिल्या लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात घरामध्ये पाळणा हल्लाच पाहिजे. मग त्याच्यामुळे बाळ होतं आणि मग त्याच्यानंतर तिचं आयुष्य जे अडकत जातं ते न थांबण्यासाठीच. मग त्याच्यासाठी लग्नाचं वय 21 वर्ष असलं की किती फायदे होऊ शकतात, काय काय होऊ शकतं, हे आज आपल्याला चर्चेतनं आपल्याला समजतंय. एक मगाशी आपण जो मुद्दा डॉक्टर प्रज्ञा कापसे यांना विचारलेला की टीनेज प्रेग्नन्सी म्हणजे अल्पवयात येणारे बाळंतपण किंवा अल्पवयात होणारी गर्भधारणा, ह्याच्यामुळे नेमकं काय होऊ शकतं किंवा काय काय त्याचे परिणाम आहेत, त्याच्याविषयी तुम्ही जरा जास्त सांगाल का? हो, निश्चितच. सगळ्यात आधी आपण टीनेज प्रेग्नन्सीची कारणं काय काय आहेत ते जाणून घेऊया. आता ह्या स्लाइडमध्ये जर तुम्ही बघितलं की साधारण एक प्रयोग करण्याची जी वृत्ती असते या लहान अल्पवयीन मुलींमध्ये, म्हणजे 18 वर्षाच्या आतमधले हे जे काही वयात आलेली मुलं मुली आहेत, मग जे काही सेक्स या बाबतीमध्ये जो काही एक स्टिग्मा आहे आपण म्हणतो, मग त्याच्यामध्ये प्रयोगशील वृत्ती असते, मग एक वेगळीच उत्सुकता असते आणि त्याच्यातून मग ही टीनेज प्रेग्नन्सी होणं किंवा अल्पवयामध्येच गर्भधारणा होणं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की संतती नियमनाची जी काही साधनं आहेत ती कशी वापरायची या ज्ञानाचा अभाव या मुलींमध्ये असतो. त्यांना जे काही योग्य तऱ्हेचं जे लैंगिक शिक्षण आहे हे शाळेमधून किंवा शिक्षकांकडून पालकांकडून दिलं जात नाही. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जो लोप पावत चाललेला जो संवाद आहे किंवा नसलेला संवाद आहे ह्याच्यामुळे पालकांकडून योग्य ते ज्ञान ह्या मुलींना मिळत नाही. तसंच अनेक कुटुंबांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा दबाव असतो, मग तो सामाजिक दबावही असतो की ह्या वयात हिचं लग्न झालं पाहिजे, चांगलं स्थळ आहे, चला करून टाका, आणि मग त्या मुलीचा विचार न करता तिच्या मनाचा शरीराचा तिचं लग्न केलं जातं. त्याच्यामुळे सुद्धा टीनेज प्रेग्नन्सी ही आपल्याला दिसून येते, म्हणजे कमी वयामध्येच गर्भधारणा तिला होते. आणि जसं मी म्हटलं की एक व्यापक दृष्टिकोनाचा जो अभाव आहे, जसं आदिवासी भाग आहेत, दुर्गम भाग आहेत, ग्रामीण भाग आहेत, या भागांमध्ये सुद्धा आपल्याला ह्या ज्ञानाचा अभाव असल्यामुळे ही प्रेग्नन्सी आपल्याला दिसते, टीनेज प्रेग्नन्सी, आणि मग त्याचे अनेक दुष्परिणामही आपल्याला दिसून येतात. जसं मी म्हटलं की त्या स्त्रीमध्ये आपल्याला तिचा रक्तदाब वाढतो. मग रक्तदाब वाढल्यामुळे फक्त स्त्रीच्या शरीरावरच परिणाम होत नाही तर बाळाच्याही शरीरावर परिणाम होतो. IUGR ज्याला आपण इंट्रा युटराईन ग्रोथ रिटार्डेशन म्हणतो, त्या बाळाची वाढ शरीरामध्ये गर्भाशयामध्ये खुंटते. त्याच्यामुळे त्याच्या मेंटल रिटार्डेशन सारखे, म्हणजे त्याच्या मानसिक त्याचं जे सुदृढत्व आहे त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो आणि आईचं पण स्वास्थ्य खालावतं आणि पर्यायाने बाळाचंही खालावतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला जी सक्षम आणि सुदृढ पिढी आहे या देशामध्ये होऊ घालायची आहे ती आपल्याला मिळत नाही. असे अनेक दुष्परिणाम महत्वाचे आहे आणि हा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे. याला धरूनच रागिणी मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की लग्नाचं वय जसं निश्चित केलेलं आहे तसं संमती वय असं देखील काही असतं, तर ते नेमकं काय आहे आणि त्याचे किती फायदे आहेत आणि ते किती नियमन ते पालन केलं जातं? बरोबर आहे. लग्नाच्या वयाबरोबरच शारीरिक संबंधांना स्वखुशीने मान्यता देण्याचं एक संमती वय असतं आणि यापूर्वी ते आपल्याकडे 16 असं मुलगा आणि मुलगी दोघींच्यासाठी होतं. पण तुम्ही बघितलं असेल की निर्भयासारख्या केसमध्ये अल्पवयीन एक आरोपी त्यामध्ये होता आणि तेव्हापासून सर्व अनेक सामाजिक संघटनांनी मागणी केल्यावरून निर्भया केस नंतर हे संमती वय मुलगा आणि मुलगी दोघांच्यासाठी 18 वर्ष असं झालेलं आहे. अच्छा.
अच्छा, आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर अंबरनाथ वरून आपल्याला प्रश्न विचारू इच्छित आहेत. श्रीकृष्णाजी नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. हम्म. असं म्हटलं जातं की प्रेम, आपुलकी, स्थैर्य व संरक्षण ही पालकत्वाची मूलतत्व आहेत असं म्हटलं जातं. ही खरोखरच मूलतत्व त्या व्यक्तीच्या मनामध्ये अंगीकारलेली असतात का वयाच्या 20व्या किंवा 22व्या वर्षी? दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक शालेय जीवनामध्ये खरं म्हणजे लैंगिकता शिक्षणाचा पण समावेश असायला पाहिजे असं वाटतं. तर या बाबतीत काही प्रगती झाली आहे का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक व्यक्तीने जेव्हा विवाह करतो तेव्हा त्याचं लैंगिकता शिक्षण आणि विवाहपूर्व मार्गदर्शन नावाची कार्यशाळा त्या व्यक्तीने अटेंड करायला पाहिजे असं वाटतं. तर या बाबतीत सरकारने काही पुढाकार घेतलाय का? धन्यवाद. थँक्यू. हे प्रश्न खूपच महत्वाचे आहेत आणि आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये आपण ह्याच्या मुद्द्यांविषयी बोललो देखील आहे. पण तरी मला असं वाटतं की ह्यांचा जो पहिला प्रश्न होता की प्रेम आणि आपुलकी हे जे एक पालकत्वाचं एक जे काय म्हणतात आपण पालकत्वाचं एक नियम असतो की त्याच्यामध्ये पालक आणि मुलामधलं प्रेम जिव्हाळा तर तो 20व्या-21व्या वर्षी निर्माण होतो का? नंतर शाळेमध्ये लैंगिक शिक्षण किती महत्वाचं आहे आणि ह्याचं पुढे काय होऊ शकतं? मला असं वाटतं की शाळेमध्ये लैंगिक शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. पुढच्या सगळ्या आयुष्याचा निरोगी पायावर जर आयुष्य उभं राहायचं असेल तर लैंगिक शिक्षण आवश्यक आहे. पण आजही आपल्याकडे अशा प्रकारचं लैंगिक शिक्षण हे शाळांमधनं दिलं जात नाही. आम्ही भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने कळी उमलताना सारखे कार्यक्रम करतो, मुलगी वयात येताना मुलगा वयात येताना असे कार्यक्रम करतो आणि त्यातनं आम्ही अशा प्रकारचं शिक्षण या विषयावरच्या फिल्म्स मुलांना दाखवणं, डॉक्टरांबरोबर चर्चा करणं असे कार्यक्रम आम्ही करतो. परंतु शासकीय पातळीवरून हा शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग होण्याची खूप आवश्यकता आहे. आणि असं जर झालं तर मुली सुद्धा हा विचार करतील की मी माझं शिक्षण पूर्ण करेन आणि जे क्षणिक मोह आहेत किंवा लहान वयातल्या ज्या आकर्षणाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत हे जाणून मुली सुद्धा योग्य तो विचार आपल्या भविष्यासंबंधी करू शकतील. त्यामुळे लैंगिक शिक्षण हे शाळेतून दिलं जाण्याची अतिशय गरज आहे. यावर अनेकदा चर्चा झाली आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अजूनही आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये ह्या विषयाचा अंतर्भाव झालेला नाहीये. नक्कीच. यांनी श्रीकृष्णजीने जो प्रश्न विचारलेला पहिला त्याला धरूनच मी एक वेगळा प्रश्न त्याच योगे विचारते की आता त्यांनी विचारले की पालकत्व आणि त्याच्यामध्ये प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात का? पण मला असं विचारायचंय की 18व्या वर्षी लग्न करणं किंवा लग्नाचं एखादं वय असणं ह्याची का गरज असते किंवा त्याच्या मागे काय कारण असतं? आता खरं सांगायचं तर 18व्या वर्षी किंवा त्याच्या आधी 16व्या-17व्या वर्षी लग्न झाल्यावर प्रज्ञाने सांगितलं त्याप्रमाणे वर्षभरात पाळणा हालून जर लगेच बाळ झालं तर पालकत्व निभवण्यासाठीची जी एक परिपक्वता आहे ती सुद्धा या मुला-मुलींच्या मध्ये नसते. त्यामुळे 21व्या वर्षी मूल होणं म्हणजे त्यानंतर तेव्हा विवाह होऊन त्यानंतर मूल होणं याच्याने मूल आणि पालक यांचं नातं सुद्धा अतिशय मजबूत पायावरती उभं राहील. खरंय खरंय. आणि आता मला असं विचारायचंय की अशा आपल्या गावागावांमध्ये लवकर लग्न केली जातात मुलींची आणि त्याच्या मागे पालकांची काय वृत्ती असते किंवा त्यांच्या मनात काय चाललेलं असतं नेमकं? अगदी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींची सुरक्षा. आज महिला सुरक्षेची स्थिती काय आहे हे वेगळं सांगायला नकोय. त्यामुळे दोघंही आई वडील कामाला गेल्यानंतर घरामध्ये मग ती लहान गावातल्या झोपडीत असेल किंवा महानगरातल्या वस्तीत असेल एकटी राहणारी मुलगी सुरक्षित कशी राहील हा प्रश्न त्यांना प्रामुख्याने सतावत असतो. त्यामुळे महिला सुरक्षा हा एक विषय त्याच्यात आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे गरिबी. घरामध्ये इतकी खाणारी तोंड आहेत मग त्यातलं एक तोंड जर कमी झालं तर फारच बरं होईल आणि त्यामुळे येणारं स्थळ हे किती योग्यतेचं आहे. आता आदिवासी भागाचा विचार करायचा झाला तर मुलाच्या वडिलांकडनं मुलीच्या आई वडिलांना हुंडा स्वरूपात काही मिळत असतं. त्यामुळे समोरची येणारी पार्टी जी आहे ती हुंडा किती देतीये आणि मग त्या मुलाचं वय खूप आहे, त्याची पहिली बायको पण मेलेली आहे, दुसऱ्या आता तो लग्न करतोय, ह्या कुठल्याही मुद्द्यांचा विचार न करता चांगला हुंडा येतोय चला लग्न करून टाका असा विचार केला जातो. म्हणजे या ठिकाणी लहान वयात तर लग्न होतच शिवाय नवरा सुद्धा खूप जास्त वयाचा असतो. त्यामुळे प्रामुख्याने गरिबी आणि
सुरक्षा या 2 कारणांवरनं पालक हे आपली मुलगी, तरुण मुलगी म्हणजे घरात विस्तू वगैरे अशा ज्या तथाकथित कल्पना आहेत त्या सगळ्याला बळी पडून मुलीचं लग्न लवकर करण्याकडे पालकांचा शिवानंद वसेदार हे निपाणीवरून आपल्याला फोन करतायत. आपण त्यांचा फोन घेऊया. शिवानंदजी नमस्कार मॅडम. नमस्कार. मी बेळगाव जिल्हा निपाणीमधून शिवानंद वसेदार बोलतो मॅडम. मी नमस्कार. कसं आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये 16वं वर्ष धोक्याचं गबाई धोक्याचं असं हे म्हणणं आहे. पण आता सध्या काही नाही, सगळीकडे 18 वय सुरू झालं की नाही, मुलांना असो किंवा मुलींना असो फार प्रॉब्लेम होत असतो. म्हणजे ते धाडसीप्रमाणे बोलायला वगैरे मिळत नसतो. कुणाला काय सांगायचं काय विचारायचं असं कळत नाही. काही पालक आणि मुली त्यांनी चांगल्या प्रकारे संवाद साधून आपलं म्हणजे कसं राहायला पाहिजे काय हे मार्गदर्शन करतात. पण ग्रामीण भागामध्ये कसं होतं, त्यांना हे असं म्हणजे पुढाकार होऊन बोलता येत नाही, काय नाही, तेव्हा लाजून वगैरे असं त्यांनी गप असतात. मग तशा पालकांनी मुलांना कशा प्रकारे मार्गदर्शन व्हायला पाहिजे किंवा त्यांनी कशा प्रकारे राहिले पाहिजे असा माझा एक प्रश्न आहे मॅडम सगळ्यासाठी. नक्कीच ह्यांचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. धन्यवाद. आपल्याला ह्यांनी जो प्रश्न विचारलाय ह्याच्याविषयी आपल्याला खरं तर चर्चा करायचीच होती. तर मला त्यांच्या प्रश्नाला धरूनच मी तुम्हाला अजूनही विचारते की आता कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करायला हवं. आणि मला तुमच्या दोघांकडूनही ऐकायचंय की तुमची जी सामाजिक संस्था आहे भारतीय स्त्री शक्ती संघटना जी गेली 3 दशकं कार्यरत आहेत, ह्याच्याद्वारे तुम्ही पण नेमकं काय करत? नक्कीच मी सुरुवात करू का? भारतीय स्त्री शक्ती गेली 33 वर्ष कार्यरत आहे आणि हे काम करत असताना एक 5 सूत्र आम्ही डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. आणि ते म्हणजे महिलांच्यासाठी शिक्षण, आरोग्य. शिक्षणाशिवाय तर कुठल्याही स्त्रीची प्रगती उद्धार होऊच शकत नाही. तिच्यासाठी आर्थिक स्वावलंबन, त्याचबरोबर तिच्यासाठी आत्मसन्मान. आत्मसन्मानाशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ आहे. आणि त्याचबरोबर तिची समानता. कुटुंबामध्ये समानता अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे जर कुटुंबात समानता असेल, येणाऱ्या सर्व संधीचा फायदा जर कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला मिळाला तरच समाज सुदृढ होईल आणि त्यातूनच समाज अधिक निरोगी होईल अशी स्त्रीची धारणा, अशी भारतीय स्त्री शक्तीची धारणा आहे. त्यामुळे या समाजामध्ये स्त्रियांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर स्त्रियांचे प्रश्न हे फक्त स्त्रियांचे नसतात, ते सगळ्या समाजाचे प्रश्न असतात. आणि त्यामध्ये कुटुंबात बदल करूनच हे सगळे प्रश्न सोडवले जाणार आहेत असा विश्वास भारतीय स्त्री शक्तीला वाटतो. डॉक्टर म्हणून तुम्ही या समाजातर्फे डॉक्टर म्हणून तुमची काय भूमिका असते? कसं आहे की समाजामध्ये स्त्री हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि आम्ही भारतीय स्त्री शक्तीतर्फे जसं आपल्याला आधी एका प्रश्नामध्ये खूप चांगला त्यांनी मुद्दा विचारला की विवाहपूर्व समुपदेशन हे जे इतकं महत्त्वाचं आहे सध्या, की आम्ही भारतीय स्त्री शक्तीतर्फे विवाहपूर्व समुपदेशन सुद्धा करत असतो. आणि अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन साधारण 18 वर्षाच्या आतमधले जे काही मुलं आणि मुली आहेत त्या मुलांना लैंगिकतेचं शिक्षण देणं, त्याचं एक सामाजिक दृष्टिकोन, त्याचा वैद्यकीय दृष्टिकोन आणि त्याचा न्यायालयीन दृष्टिकोन म्हणजे कायद्याच्या दृष्टीने जी काही सुरक्षा आहे आणि जी काही व्यवस्था आहे त्याचंही त्यांना ज्ञान असणं या वयामध्ये खूप आवश्यक आहे. तर हे सुद्धा मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी करत असतो. आणि जोपर्यंत आपल्या समाजामधला हा जो तरुण वर्ग आहे, ही जी मुलं आहेत, मुली आहेत, आणि मला असं वाटतं की मुलींसोबत मुलांनाही हे शिक्षण जेव्हा मिळेल आणि पर्यायाने मग त्यांचे पालक, शिक्षक आणि हा सगळाच समाज आपला साक्षर होईल या बाबतीमध्ये, तर तेव्हा आपली ही व्यवस्था जी आहे ही खूप सुदृढ होईल असं वाटतं, सक्षम होईल असं वाटतं. खूप खूप चांगलं कार्य तुमच्या संस्थेतर्फे तुम्ही करताय आणि तुमची संस्थाही खूप चांगलं कार्य करते. त्याकरता तुमचं मनापासून अभिनंदन आहे. मंडळी, जेव्हा प्रत्येक स्त्रीला जेव्हा आत्म जाणीव होते आणि आत्म तिला वाटायला लागतं की काहीतरी बदललं पाहिजे, त्यावेळेला तिकडूनच खऱ्या बदलाला सुरुवात होते. प्रत्येक महिलेमध्ये ही बदलाचं बीज असतंच. मी आज तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहे की जिने हे बदलाचं बीज रुजवलं आणि बघता बघता त्या बीजाचं एक मोठं वृक्ष झाला. आज आपण एक ध्वनिचित्रफित पाहूयात महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांची. त्यांनी काय केलं, त्यांचं काय कार्य आहे, बघूयात ही ध्वनिचित्रफित. ग्रामीण भागात शेतीत राबणाऱ्या हातांनी काय करावं, शेतीत राबून आपली उर्मी जिवंत ठेवावी आणि त्यातून आलेलं रांगडेपण, शहाणपण वास्तवात जगावं. खाकी वर्दीत आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव
अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या पल्लवी जालना येथे दामिनी पथकाच्या प्रमुख असून महिला सबलीकरण, बालविवाह थांबवणे, मुलींसाठी कराटे प्रशिक्षण, स्वसंरक्षण, बालकांच्या हक्काबाबत जनजागृती अशा अनेक मुद्द्यांवर त्या काम करीत आहेत. एखाद्या ठिकाणी जर बालविवाह होणार असेल तर त्याबद्दलची माहिती आम्हाला बऱ्याच वेळेस स्वतः मुली देतात, त्यांचा विवाह होणार असेल तर. त्यानंतर गावातील काही गुप्त बातमीदार आम्हाला बातमी देतात किंवा मुलीचे जे नातेवाईक असतात तेही आम्हाला त्यांचं नाव बाहेर येणार नाही याच्यानुसार ते आम्हाला माहिती देतात. मागच्या 2 महिन्यामध्ये मी एकूण 10 बालविवाह थांबवले आहेत आणि मागच्या महिन्यामध्ये जालना शहरामध्येच एक सामूहिक विवाह सोहळा होता आणि त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी होती जिच्या आईनं तक्रार केली होती पोलिसांमध्ये. त्यानुसार आम्ही त्या मुलीच्या घरी व्हिजिट केली. तिचं जेव्हा आम्ही डॉक्युमेंट्स चेक केले तर तेव्हा कळालं की ती 13 वर्षाची आहे आणि तिथं गेल्यावरती समजलं की हा तिचा जो विवाह होता तो सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये होणार होता. त्यानुसार मी पत्रिका चेक केली तर मला कळालं की आणखी 16 विवाह होणार आहेत. त्यानुसार मला थोडा संशय आला की आणखी मुली ह्या अल्पवयीन असू शकतात, म्हणून मी सर्व मुलींची माहिती काढली तर त्याच्यामध्ये आणखी 3 म्हणजे एकूण 4 मुली या अल्पवयीन होत्या ज्यांचा बालविवाह होणार होता. त्यानुसार मी त्यांच्या एरियामध्ये सर्व पालकांची एक सामूहिक बैठक बसवली आणि त्यांना बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती देऊन त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केली की जेणेकरून ते असे विवाह करणार नाहीत आणि कोणत्याही मुलीवरती अन्याय होणार नाही. पोलीस कर्तव्याची जाण ठेवत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पल्लवी जाधव यांच्यातला रांगडेपणा युवक युवतींमध्ये रोल मॉडेल ठरतोय. मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनं किंवा प्रत्येक मुलीनं सक्षम व्हायला पाहिजे. प्रत्येक मुलीला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. त्यासाठीच मी शाळा कॉलेजला व्हिजिट देऊन त्यांना आत्मसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे कुडो आणि कराटे टीम सोबत नेऊन त्यांना काही मी ट्रिक्स देते की आपण स्वतःच्या डेलीच्या ज्या आपल्या वस्तू सोबत असतात त्याच्या साह्याने आपण स्वतः सेल्फ डिफेन्स कसा करू शकतो किंवा स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो याची मी त्यांना नेहमीच माहिती देत असते. माझं नाव गौरी विजय साळी, मी ऑक्सफोर्ड इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. आमच्या शाळेमध्ये दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम आल्या होत्या. यांनी आम्हाला स्वतःचे संरक्षण कसे करायचे याचे काही टिप्स दिलेत, काही धडे दिले. माझे नाव साक्षी विजय वानखरे, मी ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे. पल्लवी जाधव मॅडम यांच्या खूप खूप आभारी आहोत आणि त्यांच्यामुळे आमचा आत्मविश्वास हा वाढला आहे आणि आम्ही स्वतः सुरक्षित असून दुसऱ्यांचंही संरक्षण करू शकतो असा आमच्यात आत्मविश्वास आहे. भारतीय संविधानाने महिलांना जे अधिकार दिलेले आहे, स्वातंत्र्याचे अधिकार, मला हे प्रत्येक मुलीमध्ये पेरायचे आहे. त्यांनाही जाणीव झाली पाहिजे की त्यांनाही इतर व्यक्तीप्रमाणे जगण्या वागण्याचे अधिकार आहेत. एखादा बालविवाह थांबवते किंवा एखाद्या मुलीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते तर त्या खूप समाधान व्यक्त करतात की मॅडम तुमच्यामुळे आम्ही वाचलो किंवा तुमच्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आमचा वाढला. तर हे ऐकून मला खूप समाधान वाटतं. जनमानसात पल्लवी जाधव यांच्या कार्याची दखल घेतली जात असून त्यांच्या पावलावर पावले ठेवून त्यांच्यासारख्या अनेक युवती तयार होतील यात शंका नाही. नमस्कार. खरोखरच ज्या वेळेला बदल हा प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनाचा होतो त्यावेळेला आपोआपच एक नवीन दिशा उजळायला सुरुवात होते. आणि आज आपल्या या चर्चेतून आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय की स्त्रीला ते तिचं मन बदलायला किंवा तिच्यामध्ये ती जाणीव जन्मायला नेमकं काय करायला पाहिजे समाजाने, तिच्या पालकाने आणि तिने स्वतः देखील. आणि त्याच्यासाठी कायदा हा तर महत्वाचा आहेच. मला तुम्हाला असं विचारायचंय रागिणी मॅडम की एखादी स्त्री ज्यावेळेला ती तिच्यामध्ये सबळता असते किंवा तिला माहिती असतं की आपल्याला प्रतिकार करायचा आहे त्यावेळेला जर तिचं लग्न लवकर होत असेल तर ती येऊन तुमच्याकडे तक्रार करतही असेल. पण अशा काही स्त्रिया असू शकतात की ज्यांना माहितीच नसेल की कुठे तक्रार करायची किंवा आता माझ्या बाबतीत हे होतंय, ती बिचारी इतकी लहान असते की तिलाच कळत नाही की आपण नेमकं काय केलं पाहिजे. मग अशा स्त्रियांनी जायचं कुठे आणि काय करायला पाहिजे? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे. खरोखर आपण वृत्तपत्रात अनेकदा बातम्या वाचत असतो की पोलीस पार्टीनी जाऊन अल्पवयीन मुलीचं लग्न थांबवलं किंवा महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन. पण हे महिला आयोग, ही पोलीस पार्टी ह्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं असा प्रश्न त्या लहान मुलीला नक्कीच पडू शकतो जिनी स्वतः ठरवले की नाही मला लवकर लग्न नाही करायचं. तर अशा वेळेला भारतीय स्त्री शक्ती सारखी संघटना हीच मागणी करते की त्या मुलीला सहज पोचता येईल अशा ठिकाणी ही तक्रार घेण्याची व्यवस्था असावी.
मग ते तिची स्वतःची जिल्हा परिषदेची शाळा असेल, पोलीस स्टेशन असेल जवळचं, किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, यांच्याकडे तिला तक्रार करता आली पाहिजे. आणि या सर्व सदस्यांना हे योग्य प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं गेलेलं असलं पाहिजे की जेव्हा एखाद्या मुलीची तक्रार येते तेव्हा याच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई केली जावी, पहिल्यांदा तिला अभय कसं देता येईल आपल्याला, आणि हे सगळं नीट करून दोन्ही कुटुंबाचा रोष न ओढवता पण योग्य ती कारवाई करून त्या मुलीचं शिक्षण पुढे सुरळीत कसं होईल याची संबंधित या सगळ्या घटकांना जर आपण प्रशिक्षण दिलं गेलं तर हे मुलींच्या दृष्टीने खूप सोयीचं म्हणजे होईल. तिला जेव्हा दिलासा मिळेल, तिला माहिती आहे की आपल्याला अगदी इकडे बरोबर. टेकू मिळू शकतो, इकडे आपण आपलं मत मांडू शकतो आणि आपल्याला आधारस्तंभ इकडे आहे, त्यावेळेला कदाचित बदलाला सुरुवात होऊ शकते. पण मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण म्हणतो की पालकांना शिक्षित केलं पाहिजे, या मुलींना शिक्षित केलं पाहिजे, त्यावेळेला तुम्हाला दोघींनाही मला हा प्रश्न विचारायचा आहे की मुलींना शिक्षण देताना पोलिसांना, कारण कधी कधी तक्रारच घेतली जात नाही किंवा इतर काही संस्था असतील, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, त्यांना देखील तुम्ही म्हणालात शिक्षित केलं पाहिजे, म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? आणि प्रज्ञा मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की वैद्यकीय दृष्ट्या काय शिक्षण दिलं गेलं पाहिजे? यासाठी पोलिसांचे प्रशिक्षण होतात. आम्ही भारतीय स्त्री शक्तीने सुद्धा असे प्रशिक्षणाचे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये आमच्या पोलिसांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत आम्ही सर्व्हे केलेला आहे की त्यांची काय स्थिती आहे, त्यांना काय प्रॉब्लेम्स येतात. या सगळ्याचा विचार करून एक तज्ज्ञ मंडळींनी एक त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचं मॉड्यूल तयार केलं पाहिजे आणि त्यांना योग्य त्या प्रकारे, नाहीतर असं होतं की अगं मुली तुझे आईवडील लग्न ठरवत आहेत ना, मग ते काय तुझं वाईट करणार आहेत का, ते बरोबरच करणार, असं करून जर त्या मुलीला परत पाठवून दिलं तर उपयोग होणार नाही. त्यामुळे योग्य ते प्रशिक्षण या संदर्भामध्ये पोलीस, शिक्षक, ग्रामपंचायतीचे सदस्य या सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि वैद्यकीय दृष्ट्या त्यांना आधीच काय शिक्षित केलं पाहिजे? खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की ज्या वेळेला स्त्री हा एक समाजाचा घटक आहे असं आपण म्हणतो, तेव्हा ह्या सगळ्या स्त्रियांना जेव्हा अगदी लहान वयात असल्यापासनं ह्या मुलींना, जसं आम्ही आत्ता म्हटलं की लैंगिक शिक्षण हे सगळ्यांना दिलंच गेलं पाहिजे शाळेतून. त्यानंतर सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समुपदेशन किंवा काउन्सिलिंग. तर प्रत्येक समाजाच्या स्तरावर, जसं आता रागिणीताईंनी सांगितलं की पोलीस आहेत, शिक्षक आहेत, किंवा असंच नाही तर घराघरामधून सुद्धा हे सगळं समुपदेशन झालं पाहिजे. पालकांना सुद्धा शाळेमध्ये बोलवून त्या शिक्षकांनी किंवा असे काही सेमिनार्स घेऊन किंवा काही कार्यक्रम घेऊन त्यांना शिक्षित केलं पाहिजे. आणि ह्याचे परिणाम मुलीच्या शरीरावर काय होऊ शकतात, जेणेकरून पालक जर सुधारले तर मग मुलींचे विवाह हे नक्कीच कमी वयात होणार नाहीत. तर ह्याचा आपल्याला साकल्याने विचार केला गेला पाहिजे. आणि महिलांच्या बाबतीत जर विशेष दृष्ट्या बघायचं झालं तर वैद्यकीय पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा ह्या दृष्टिकोनातून आम्ही कॅम्प्स घेतो, हेल्थ कॅम्प्स घेतो. तर स्त्रीचं आरोग्य हे शारीरिकदृष्ट्या कसं आहे आणि मानसिकदृष्ट्या पण कसं आहे, मानसिकदृष्ट्या ती अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम आहे का, तेवढी ती परिपक्व आहे का, आणि तिचं शारीरिक सगळं जे काही प्रोफाईल आहे, म्हणजे आता तिचं हिमोग्लोबिन किती आहे, तिचे हॉर्मोनल लेवल्स किती आहेत शरीरामधल्या, तिची बोन डेन्सिटी किती आहे, तिच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती आहे, या सगळ्या घटकांचा विचार हा ती याच्या पुढे मातृत्व पेलण्यासाठी सक्षम आहे की नाही या दृष्टिकोनातून करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तिचं हे प्रॉपर टेस्टिंग, तिचं काउन्सिलिंग, तिचं हे शिक्षण वैद्यकीय दृष्टिकोनातून सतत वारंवार केलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय? मला एक मुद्दा ह्यात आणखी ऍड करायचा आहे, तो असा की शाळेतल्या शिक्षकांचा रोल पण खूप महत्त्वाचा असतो. पालक सभा होतात, त्या पालक सभांमध्ये जेव्हा विविध विषय मांडले जातात त्यावेळेला मुलगी आणि तिचं लग्न हा विषय सुद्धा त्यांच्याशी बोलला जावा. म्हणजे मी स्वतः एक निवृत्त शिक्षिका आहे आणि मी आमच्या शाळेमध्ये अशा होणाऱ्या पालक सभांमध्ये आम्ही हा विषय मांडत असू. आणि त्याचबरोबर अक्षरशः मुलीचं लग्न करायला निघालेल्या पालकांचं समुपदेशन करून हा विवाह थांबवणं अशाही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शाळा आणि शिक्षक यांचा रोलही खूप महत्त्वाचा राहतो. नक्कीच नक्कीच, खूपच महत्त्वाचं आहे. कारण शाळा ही आपल्याला शिक्षण देते आणि शिक्षण हे चौफेर असतं, नुसतं पुस्तकी नसतं, आणि हे शिक्षण तर खूप महत्त्वाचं आहे. मला विचारायचं आहे प्रज्ञा मॅडम तुम्हाला
की आता एकदा लग्न झालं की पालकांची बऱ्याचदा अशी धारणा असते की मुलीचं भलं झालं, लग्न करून दिलंय चांगल्या घरात, आता मूल होईल आणि ती संसाराला लागेल. पण मूल होईल हे इकडेच थांबत नाही, कारण ते मूल तिच्या लहान वयाप्रमाणे तिच्या शरीरामध्ये जर कमतरता असेल तर ते मुलाचं काय होऊ शकतं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ह्याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला आधी असं बघितलं गेलं पाहिजे की होणाऱ्या बाळावर काय काय परिणाम होऊ शकतात. आता जर मुलगी किंवा आईच सक्षम नसेल तर त्या बाळावर होणारे दुष्परिणाम हे आपण जर बघायला गेलो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाळाची होणारी वाढ ही खुंटते. मग ती शारीरिक वाढही असू शकते आणि ती मानसिक वाढही असू शकते, ज्याला आपण मेंटल रिटार्डेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये आपण निओनेटल जॉन्डिस हा प्रकार बघतो. म्हणजे बाळाला होणारी कावीळ ही सुद्धा आपल्याला कमी वयात लग्न झाल्यानंतर आणि मग 18 वर्षाच्या आत जर प्रेग्नन्सी राहिली तर त्या प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीनंतर हा त्रास बाळाला होऊ शकतो. प्रसूती दरम्यान होणारा त्रास म्हणजे बाळाची डिलेव्हरी होताना त्याचं जर वजन हे कमी असेल तर त्याच्या शरीरावर होणारा परिणाम हा काय काय असू शकतो. तर त्याला श्वसन संस्थेला खूप त्रास होऊ शकतो, श्वास घ्यायला, ज्याला आपण बर्थ ॲस्फेक्सिया असं म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी काही रक्त संवहन किंवा रक्तसंवहन संस्था आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे किंवा नर्वस सिस्टीम आहे, या सगळ्या सिस्टीम्स डेव्हलप होण्याची जी काही प्रवृत्ती आहे ही कमी होऊ शकते आणि त्याची वाढ ही चांगली होऊ शकत नाही, सुदृढ बालक जन्माला येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये जे काही त्याचं शारीरिक तापमान आहे हे जे काही प्राकृत असायला पाहिजे ते प्राकृत नसतं. पर्यायाने बाळाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर अशा अनेक वाईट परिणामांना बाळालाही सामोरं जावं लागतं आणि त्याच बरोबर आईला सुद्धा या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. जसं की तिला मी म्हटलं की प्रसूती दरम्यान खूप रक्तस्राव होतो आणि त्याच्यामुळे तिचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं. तसंच हायपरटेन्शन म्हणजे तिचा रक्तदाब जो 120-80 आपण म्हणतो, डायस्टोलिक आणि सिस्टोलिक, तर तो त्याच्याही पेक्षा वाढतो आणि कायम आयुष्यभरासाठी त्या स्त्रीला गोळ्या सुरू होतात ब्लड प्रेशरसाठी. तसंच आयर्न डेफिशियन्सी अॅनेमिया ज्याला आपण म्हटलं की हिमोग्लोबिन हे कमी होतं पण ते नंतर मग कधीच वाढत नाही आणि मग तिला सतत इंजेक्शन्सवर राहावं लागतं आयुष्यभर आणि त्याच्यामुळे तिची जी काही क्षमता असते शरीराची ही कमी होते आणि असे अनेक परिणाम होतात बाळावर पण आणि आईवर सुद्धा. म्हणजे तिचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागतंच, पण तिच्यासोबत ती ज्या बाळाला जन्म घालणार आहे तर आपल्या प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या बाळाचं भविष्य उज्ज्वल व्हायला पाहिजे, आपलं बाळ हे सगळ्यात छान व्हायला पाहिजे. पण अशा कारणांमुळे जर बाळाचं तब्येतच जर बरी नसेल तर कसं काय हे पुढचं भविष्य घडणार नाही का. त्याच्यासाठीच हे कायदे महत्वाचे आहेत. मंडळी, आपण पुढचा प्रश्न घेऊयाच, पण त्याच्या आधी आपल्याला एक फोन आलाय. माधवी जोशी ठाण्यावरून बोलतायत. नमस्कार माधवीताई. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा बोला. हा हा तुमच्या मागे टीव्हीचा आवाज येतोय, तो जरा कमी करा. टीव्ही संचाचा आवाज म्हणजे टीव्ही संचाचा आवाज जरा कमी करा. बंद केलाय मी. हा हा आता बोला. हॅलो. हा सांगा. हॅलो. हा माधवीताई ऐकू येतंय, बोला. हा मी असं म्हणते, दोघी जणी छान बोलतायत आणि चांगलं सांगतायत. तर माझं असं म्हणणं आहे की एकतर्फी प्रेमातनं हे जे काही हल्ले होतात मुलींवरती, बरोबर, तर त्याच्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत किंवा कोणी सामाजिक काम करणार आहे त्याच्या दृष्टीने काय चाललेलं आहे किंवा त्याच्याबद्दल शाळेमध्ये शिबिरं वगैरे घ्यायला जरुरी आहे का, त्याच्याबद्दल समजावून सांगण्याकरता म्हणून. कारण त्याच्यामध्ये सुद्धा मुलीला दिवस जाण्याची भीती असते. तर त्याच्यानंतर पुढे काय म्हणजे मुलीचं भवितव्य काय असणार आहे, तर त्याच्याबद्दल समाजकार्य करणाऱ्या त्यांचे काय धोरण आहे किंवा काय पाऊल उचलायला पाहिजे. नक्कीच. धन्यवाद माधवीजी, धन्यवाद. त्यांनी प्रश्न विचारलाय की एकंदरच मुलीचं प्रेम प्रकरण असतात, त्याच्यातनं पण विवाह होतात किंवा त्याच्यातून काही धोके निर्माण होतात, तर याच्यासाठी सामाजिक संस्था, ज्या तुमची सामाजिक संस्था आहे तशा सामाजिक संस्था कशा तऱ्हेने पावलं उचलतात. अगदी योग्य असा प्रश्न आहे. आज महिलांची सुरक्षा खूप धोक्यात आहे.
त्यांनी जे उल्लेख केले ते एक तर्फी प्रेमातून हल्ले होणं या घटना पण घडत आहेत. यासाठी मुलं आणि मुली ह्या दोघांनाही लिंग समभाव प्रशिक्षण देणं हे खूप महत्वाचं आहे. मध्यंतरी आम्ही एक प्रयोग नाईट स्कूल्समध्ये केलेला होता आणि नाईट स्कूलच्या मुलांना समानतेच्या वाटेवर या विषयावर छोटे छोटे खेळ याच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष हे दोघं कसेही समान दर्जाचे आहेत, स्त्रीमध्ये स्त्री म्हणून काहीच कमतरता नाही, तीही तितकीच सक्षम आहे, अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं या सगळ्या प्रयत्नांचा वेग वाढायला हवा. नक्कीच. असंच कारण हे आपण म्हणू विषम शकू. प्रमाण आहेत. मुलांना शिक्षण देणं आणि होणाऱ्या घटना ह्याच्यामध्ये एक समानता आली पाहिजे, आली तरच या पाहिजे. गोष्टी पटापट व्हायला लागतील. अगदी मंडळी, आपण या विषयावर अधिक गप्पा मारणारच आहोत. आपल्याला आपले जे दोन्ही वक्ते आहेत ते आपल्याला उत्तमोत्तम माहिती देत आहेत, आपल्याला चांगले चांगले फोनवरती प्रश्न देखील विचारण्यात येत आहेत. हा कार्यक्रम असाच पाहत राहा, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. मला तुम्हाला रागिणीताई याबद्दल विचारायचं आहे की या संदर्भात सर्वे होत आहेत लग्न वयाच्या संदर्भात, तर त्या सर्वेचे नेमके निकष काय आहेत आणि नेमकं त्याच्यामधनं काय तुम्हाला गवसलंय? बरोबर. भारतीय स्त्री शक्तीनीच जेव्हा हा विषय सुरू झाला जुलैपासून, तेव्हा भारतीय स्त्री शक्तीने हा ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व्हे केलेला आहे. या सर्व्हेमध्ये साधारणपणे 73% महिला आणि 27% पुरुष या लोकांनी आपली मतं नोंदवलेली आहेत आणि यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी 21व्या वर्षीच मुलीचं लग्न व्हावं याला त्यांनी प्राधान्यक्रमाने आपला प्रतिसाद दिलेला आहे. पण त्याचबरोबर ह्या सर्व्हेमध्ये जे मतांतर आलेली आहेत त्यातनं हा कायदा जर फक्त लागू केला आहे ह्या परिस्थितीत तर तो फार परिणामकारक ठरणार नाही. हा मुलीचं लग्नाचं वय 21 वर्ष करण्याचा कायदा जर परिणामकारक ठरायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि या सर्व्हेचे जे आमच्याकडे सगळे हे आलेले आहेत प्रतिसाद, त्यावरनं आम्ही सरकारला काही सूचना तयार करण्यासाठी सूचना पत्रक तयार केले. त्याच्यात असं म्हटलंय की वस्ती पातळ्यांवर मुली एकट्या राहतात, त्यांच्यासाठी तिथे अभ्यासिका, संवादघर अशी काहीतरी सोय केली पाहिजे. त्याचबरोबर पालक मुलींना उच्च शिक्षणासाठी किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी का पाठवत नाहीत, तर त्यांच्या राहण्याची काही सोय नसते. तर अशा तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर मुलींच्यासाठी हॉस्टेल्स असावीत. त्याचबरोबर 12वी नंतर मुलींना जर काही प्रमाणात शिष्यवृत्ती, स्टायपँड असं जर देऊ शकलो, तेही आर्थिक निकष पाहून गरजवंत मुलींनाच दिलं जावं, तर पालक ही मदत सरकारची मिळतीये म्हणून त्यांना उच्च शिक्षण द्यायला, त्यांचं लग्न थोडंसं लांबवायला कदाचित तयार होतील. दुसरी महत्वाची गोष्ट की मुलींच्यासाठी असे शॉर्ट कोर्सेस, शॉर्ट टर्म कोर्सेस, कौशल्य विकास कोर्सेस अशा वेगवेगळे कोर्सेस जे 10वी 12वी नंतर उपलब्ध आहेत हे गाव पातळीवर, तालुका पातळीवर असावेत, त्याची माहिती मुलींना असावी. दुसरी महत्वाची गोष्ट, या कायद्याचं जेव्हा पालन करायची वेळ येईल तेव्हा सर्व धर्माच्या पर्सनल लॉच्या पलीकडे जाऊन सर्वांसाठी भारतातल्या हा कायदा बंधनकारक असावा, अशा प्रकारच्या शिफारसी या सगळ्या सर्व्हेतून केलेल्या आहेत. प्रज्ञा मॅडम, मला सांगा की काय काय तऱ्हेने काळजी घ्यायची गरज आहे? खूप महत्त्वाचं आहे हे की काळजी काय घेतली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मी सगळ्या स्त्री समाजाला हेच सांगेन की स्त्रीचं विवाहाचं वय हा मुद्दा तर महत्त्वाचा आहेच, पण त्याहीपेक्षा स्त्रीची स्वतःची शारीरिक काळजी आणि सुरक्षा ही अजून महत्त्वाची आहे आणि ती जर आपण चांगली ठेवली तर आपल्याला पुढे होणारे जे काही परिणाम आहेत वाईट, त्यांना सामोरं जावं लागणार नाही. त्या दृष्टीने साधारण आपण बघितलं तर दरवर्षी टीनेज प्रेग्नन्सीमुळे 70,000 मृत्यू होत आहेत आपल्या देशामध्ये आणि हे जर टाळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं की योग्य ते ज्ञान त्या स्त्रीला देणं हे आवश्यक आहे. मग ते लैंगिक शिक्षण असो, विवाहपूर्व समुपदेशनाचं ज्ञान असो, प्रॉपर तिचा योग्य आहार कसा असावा, मग ते न्यूट्रिशनस डाएट म्हणजे पोषक आहार पाहिजे, कुपोषणग्रस्त भागांमध्ये हे ज्ञान पोचवणं हे आपल्याला अधिक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्या स्त्रीला हे पण सांगितलं पाहिजे की डिलेव्हरी नंतर किंवा प्रसूतीनंतर दूध येण्यासाठी काय काय केलं पाहिजे, मग काही घरगुती उपाय आहेत त्याचं त्यांना ज्ञान दिलं पाहिजे.
कारण बऱ्याच स्त्रियांमध्ये टीनेज प्रेग्नन्सीमुळे दूध येत नाही, हे अतिशय कॉमन हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आपल्याला त्यांच्या मानसिक अवस्थेचा विचार पण करणं आवश्यक आहे. कारण प्रसूती दरम्यान जर काही ऑब्स्टेट्रिक इंजुरी झाल्या किंवा बाळाला काही इजा झाली तर त्यातनं स्त्री ही खूप दुखावली जाते. त्यात तिचं वय अजून कमी असेल तर तिच्यावर मुलाची काळजी आणि त्या कुटुंबाची काळजी घेण्याची जी जबाबदारी आहे ती पेलू शकत नाही आणि त्या दृष्टीने ती अक्षम असते. तर त्यासाठी तिला सक्षम करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, तर त्यासाठी तिचं काउन्सिलिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर होणारे जे काही सायकोलॉजिकल इफेक्ट्स आहेत, म्हणजे अँझायटी आहे, बायपोलर डिसऑर्डर्स आहे, डिप्रेशन आहे, इमोशनल स्ट्रेस आहे, या सगळ्या दुष्परिणामांना ती सामोरी जाऊ नये म्हणून तिला शिक्षित करणं हे अधिक गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. 21व्या वर्षी जेव्हा मुलीचं वय लग्नासाठी योग्य जेव्हा नियम किंवा कायदा तयार होईल त्यावेळेला बहुतेक समानता आणि ह्या विषयावरती पण, कारण मुलाचं वय 21च आहे त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तर मंडळी, आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला या 2 वक्त्या लाभल्या आणि त्यांनी आपल्याला इतकं उत्तमरित्या मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे नक्कीच हा विषय तुम्हाला नक्कीच चांगल्या तऱ्हेने पोचला असेल. मंडळी, तुम्हाला आम्हाला काही कळवायचं असेल तर जरूर कळवा. आमचे पत्ते लिहून घ्या. आमच्या फेसबुकवरती www.facebook.com/ddsahyadri, sakhisahyadri@gmail.com, www.youtube.com/ddsahyadri आणि ट्विटर @ddsahyadri याच्यावरती तुम्हाला काय लिहायचं असेल, सांगायचं असेल तर जरूर कळवू शकता. तर मंडळी, कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा आणि असेच आपण सखी सह्याद्रीच्या माध्यमातून नेहमी भेटत राहूया. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.